जी दारूची दुकानं वाढवायची आहेत का काय मला माहिती नाही, काय पॉलिसी आहे ही आजच्या वर्तमानपत्रात मी स्वतः वाचलेली आहे. आजच्या सकाळच्या या सगळ्या पेपरमध्ये ही हेडलाईनच आहे. त्याच्यामुळे ही नक्की काय याची जास्त माहिती आम्ही घेणार आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेबद्दल सातत्याने हे सरकार म्हणतं बहीण लाडकी आहे आणि मग दारूची दुकानं जर वाढणार असतील तर कसं चालेल. हिंजवडीमध्ये शाळेच्या समोर दारूचं दुकान होतं. फार कष्ट करून कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते की कलेक्टरांकडे फॉलोअप केल्यावर ते शाळेच्या समोरचं दुकान बंद झालंय हिंजवडी. पण माझं म्हणणं आहे परवाना दिलाच कसा शाळेच्या समोर. कलेक्टरांची मदत बंद करायला झाली पण शाळेच्या समोर या देशामध्ये शाळेच्या जवळ सिगरेट, तंबाखू आणि दारूचं दुकान देता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मग त्याची अंमलबजावणी होत कशी नाही. ही जे जे निर्णय सरकार केंद्र सरकारकडून येतं महाराष्ट्र सरकार त्याला केराची टोपली दाखवतं. शाळेच्या समोर तुम्ही बार उघडणार ही संस्कार तुम्हाला पाहिजेत का. नाही का चालणार आम्हाला. हे नाही होऊ देणार शाळेच्या समोर आम्ही बार आणि सिगरेट आणि दारूची दुकानं. ही नाही संस्कार मराठी माणसाचे, नाही भारतीय संस्कारच नाही ते. त्याच्यामुळे आम्ही ताकदीने लढणार याच्या विरोधात.